नमस्कार मंडळी. तर आज इथे मी कॉर्न पुलाव बनवणार आहे. पुलाव कुकरमध्ये कमी वेळेत 10 मिनिटात होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी काही साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर इथे मी काही तयारी आधीच करून ठेवलेली होती. एक कांदा जाडसरच असा कापून घेतलेला आहे. अर्धी वाटी कॉर्न मक्याचे दाणे घेतले आहेत. काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये एक तेजपत्ता, 2 दालचिनीचे छोटे तुकडे, 4 ते 5 काळी मिरीचे दाणे घेतले आहेत आणि 1 चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे. 1.5 वाटी कोलमचा तांदूळ घेऊन 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुतला आणि 10 मिनिटे त्यामध्ये थोडं पाणी टाकून भिजत ठेवला. आता इथे किसणीने 1 गाजर किसून घेऊया. त्यासाठी इथे जे किसणीचे मोठे दाते असतात त्यांनीच मी किसून घेतलेला आहे. गाजर इथे किसून झालेला आहे. आता बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्याही चिरून घेऊया. तर इथे मी सिमला मिरची, 1 टोमॅटो चिरून घेतला. मंडळी, जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हिरवी मिरची उभी चिरून घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर ही बारीक चिरून घेतली. आणि आता इथे गॅसवरती कुकर ठेवून 2 पळी इतके तेल टाकले. तेल साधारण गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे टाकले. जिरे छान तडतडल्यावर त्यामध्ये 1 तेजपत्ता, 2 दालचिनीचे छोटे तुकडे, 5 ते 6 काळी मिरी आणि जो चिरून ठेवलेला कांदा आहे तो टाकला. 1 हिरवी मिरची, 4-5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटले आणि त्याची पेस्ट इथे टाकलेली आहे. तर आता ते छान असं आपण तेलामध्ये परतून घेऊया. कांदा चांगला गुलाबी रंगावरती 2 मिनिटे परतून घेतला आणि आता त्यामध्ये 1 हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा 1 मिनिट चांगले परतून घेतले. कांदा चांगला परतून झाल्यावर त्यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी कॉर्न टाकायचे आहेत. आणि आता इथे टोमॅटो, सिमला मिरची आणि जे किसलेले गाजर आहे तेही टाकून घेतले. गाजर किसून टाकल्यामुळे ह्या भाताला खूप छान चव येते. आणि थोडीशी जी कोथिंबीर कापून ठेवलेली तीही वरून टाकली. या सगळ्या भाज्या 1 मिनिट तेलात छान परतवून घेऊया. यामध्ये जर तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या भाज्या टाकायच्या असतील त्या तुम्ही टाकू शकता. जसं की कोबी, हिरवे वाटाणे टाकू शकता. यामध्ये काही मसाले टाकूया. 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर, पाव चमच्यापेक्षा थोडे कमी हिंग टाकले आहे. 1 चमचा चिकन मसाला असतो तो मी इथे टाकला आहे. त्यामुळे भाताला खूप छान अशी चव येईल. जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तोही तुम्ही इथे टाकू शकता. आता हे सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया. 1.5 वाटी तांदूळ होते त्यासाठी मी इथे 3 वाटी पाणी एका टोपात घेतले आहे आणि तेही एका बाजूला गॅसवर गरम करत ठेवले आहे. पाणी चांगले उकळल्यावर ते आपल्याला आता भातामध्ये ओतून घ्यायचे आहे. गरम पाणीच टाकायचे म्हणजे भात छान होतो, सुटसुटीत आणि मोकळाही होतो. तांदळामध्ये जे पाणी होते ते मी काढून टाकले आणि ते आता तांदूळही आपण इथे टाकून घेऊया आणि चांगले मसाल्यामध्ये 1 मिनिट परतवून घेऊया. तांदूळही आता इथे चांगले परतून झालेले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला जे गरम पाणी केले आहे ते टाकून घेऊया. पाणी चांगले गरम असल्यामुळे टाकताना थोडे हळूहळूच टाकायचे, नाहीतर अंगावरती उडू शकते. पाणी टाकून झाल्यावर सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता इथे वरून अर्धा लिंबाचा रस पिळून टाकूया. त्यामुळे भाताला खूप छान अशी चव येते. मी इथे कोलमच तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही इथे बासमती तांदूळही वापरू शकता. वरून इथे 1 चमचा तूप टाकले. पुन्हा एकदा मिक्स करून वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकली
आता भाताला चांगली उकळी आलेली आहे, तर आपण कुकरचे झाकण थोडेसे प्रेशर काढून लावून घेऊया. आणि इथे आता गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच ठेवायची. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आणि सुटसुटीत असा आपला हा पुलाव तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा पुलाव नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आता इथे हा पुलाव मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करूनही दाखवते. पहा किती मस्त झालेला आहे. हा पुलाव लोणचे किंवा पापड याच्याबरोबरही खायला खूप छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.